हाय हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज 15 ऑगस्ट होतं आणि तुम्हाला 15 ऑगस्टचा हा व्हिडिओ येतोय तर थोडासा उशिरा येतोय। आणि त्या दिवशी आम्ही गेलो होतो रिलायन्स मॉलला। तर रिलायन्स मॉलला भरपूर अशी गर्दी होती, कारण की 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा दिवशी ना त्यांच्याकडे ऑफर असते। मग आम्हीही गेलो होतो थोडीफार खरेदी करण्यासाठी। खरेदी तर काही जास्त करायची नव्हती, पण म्हटलं चला बघूया का कशाला म्हणजे ऑफर आहे, काय काय ऑफर आहे ते। पण मग इथे गेल्यानंतर आहे ना जास्त वस्तूंना काही ऑफर नव्हतीच। जे काही बिस्किटचे पुडे वगैरे होते त्यांनाच एकावर म्हणजे गेट वन बाय वन असंच होतं। आणि बाकीच्या ज्या दुसऱ्या वस्तू होत्या त्यांच्यासाठी काहीच ऑफर नव्हती, फक्त बिस्किटच्या पुड्यांवर जास्त ऑफर होती। तर मग आम्ही किराण्याच्या वस्तू तर काही घ्यायच्या नव्हत्या, फक्त मुलांसाठी भरपूर असे बिस्किटचे पुडे घेतले। कारण की मुलांना क्रीमचे वगैरे बिस्किट आवडतात। तर मग प्रत्येक प्रकारचे एक 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 बिस्किटचे पुडे घेतले। आणि मिस्टर इकडे सगळे वस्तूच बघत होते, म्हणजे चिप्स वगैरे आणि अशाच वस्तूंवर ऑफर होती, जे की आपले किराणा वगैरे असतो ना यावर काही ऑफर वगैरे नव्हती। मग आम्ही तिथे थोडीफार खरेदी केली आणि बेलसीट वगैरे बघायचं होतं मला, तर आम्ही इकडे ह्या साईडला बघितलं। पण मग तीच किंमत होती नाही का, आपण दुसरीकडे दुकानात जरी बघितलं ना तरी तीच किंमत आपल्याकडे लागेल। आणि इकडे आम्ही वरती मग वरच्या सेक्शनला आलो ना, तिथे मिस्टर छान असे त्यांच्यासाठी टी शर्ट वगैरे बघत होते। तर इथे ना टी शर्ट मला तर काही एवढे आवडले नाही, कारण की म्हणजे कपडा क्वालिटी खूप अशी पातळ वगैरे होती, त्यामुळे काही आम्ही घेतलं नाही, तिथं खरेदी केलं नाही। तर इकडं फक्त बघत होतो आम्ही आणि 50% ऑफ होते, पण प्राईस भरपूर होती। आणि आपण जर कधी झुडिओला वगैरे गेलो ना तर तिकडे पण परवडतात आणि कपडा क्वालिटी खूप छान असते झुडिओची। कारण की मी 1-2 टॉप घेतलेले ना तिथून, तर तिथली कपडा क्वालिटी खरंच छान असते। मुलांसाठी पण घेतलेले होते ना मी तिकडनं, तर छान निघाले, म्हणजे अजून पण मुलं वापरतात असे इथे। तर आम्ही ना इथे साबणांवर वगैरे ऑफर होती, साबण सर्फ एक्सेल पावडर वगैरे। तर आम्ही पण टाईड वगैरे घेतली होती तिकडनं। आणि मी पण एक ड्रेस ट्राय करून बघितला होता, जीन्स टॉप, तर ते पण खरेदी केलं, तर खूप छान वाटत होतं। मग मला आवडलं, मग खरेदी केलं आणि त्यानंतर मग बिल वगैरे केलं इकडे। तर बाहेर पावसाचं वातावरण झालेलं होतं, गेलो त्यावेळेस पाऊस नव्हता, पण यायच्या वेळेस पावसाला सुरुवात झालेली होती। घरी आलो आणि घरी आल्यानंतर जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही, तर डायरेक्टली नाही का घरी आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाचाच व्हिडिओ घेतला मी। तर संध्याकाळी छान अशी मस्त कढी, भजी, बटाटा भजी, मेथीची भाजी असं काही स्वयंपाक केलेला होता। तर इकडे सगळेजण जेवायला बसले, म्हणजे दादा आणि मिस्टर आणि आई मेथीची भाजी नेसत होत्या। हाय हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मस्त श्रावणी सोमवार आहे आणि सकाळी पूजा वगैरे करून घेतली आणि आता दुपारी व्हिडिओला सुरुवात केली, कारण सकाळी सकाळी काही व्हिडिओला सुरुवात करता आली नाही, कारण की काल फिरायला गेलो ना तर भरपूर असे कपडे वगैरे होते धुवायला। मग सकाळी भरपूर वेळ गेला माझा त्यामध्ये, मग शूट वगैरे काही केलं नाही। तर आताच लागली म्हणजे व्हिडिओला सुरुवात केली आता। तर पाऊस पण थोडी थोडी बुरबुर यायला लागली आहे आणि आज नागपंचमी आहे, तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता मी चालली आहे, मम्मीने 16 सोमवारचं व्रत धरलं आहे, तर मम्मी तिथे पूजेला गेली ना, तर तिथंच चालली मी। तर चला। तर श्रावणी सोमवार होता मस्त, तर मी गेलेले होते मम्मीला भेटण्यासाठी, कारण की मम्मीचा पहिला सोमवार होता। तर गेल्यानंतर मंदिर असं छान असं मंदिर होतं, मीही पहिल्यांदा हे मंदिर बघितलं आणि छोटी पिंड होती पण खूप छान होती, मस्त। मी तिथे पूजा वगैरे करून घेतली मम्मीने। मी तर काही सामान नेलेलं नव्हतं, मम्मीने मला सगळं सामान वगैरे दिलं। मग मी पूजा वगैरे केली, शिवमूठ तांदूळ होते ना, तर तांदूळाची मूठ वगैरे वाहिली। तर इकडे ना मम्मीसोबत ज्या काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दुसऱ्या मावशी पण दिसत आहे ना, तर त्यांनी पण व्रत केलेलं आहे हे मम्मीसोबतच। आणि आत्ता इकडे छान असं मंदिर आहे, त्याचा खूप मोठा सभागृह आहे पुढे मंदिराच्या पुढे। आणि मी घरी आले, घरी आल्यानंतर लगेचच आमच्या गल्लीमध्ये ना नाग महाराजांची मिरवणूक येत असते। तर तांबेश्वरचे जे काही नाग आहे बनवलेला तिथे महादेवांच्या पिंडीला, तर त्याची मिरवणूक दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी येत असते। आणि प्रथा अशी आहे की नागपंचमीच्या दिवशी मिरवणूक येऊन गेल्याशिवाय तर कोणी म्हणजे असं नाही का, पूजा झाल्याशिवाय कोणी तवा कढई ठेवत नाही, चिरत नाही, म्हणजे मिरवणूक येऊन गेल्यानंतरच सगळे स्वयंपाकाला लागतात।
मिरवणूक येऊन गेल्यानंतर मग स्वयंपाकाला लागतात सगळे. तर इकडे मस्त पुऱ्या आणि श्रीखंड, पुरी भाजी असा काही आमचा प्लॅन होता आजचा. आणि पुरणपोळ्याही केलेलं होतं, पण पुरणपोळ्या 2च केलेल्या होत्या कारण की कोणाला घरामध्ये जास्त आवडत नाही त्यामुळे. आणि बाकी सगळ्यांसाठी श्रीखंड, पुऱ्या असं सगळ्यांचा स्वयंपाक केलेला होता. तर सगळेजण इकडे छान असे जेवण करत होते. आणि आजचा व्हिडिओ छोटाच केला आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असतो. तोपर्यंत बाय बाय.